1 एप्रिल 2025 पासून चंद्रपूर महानगरपालिकेने अॅम्ब्युलन्स, शववाहिका, पाण्याचे टँकर इत्यादी मूलभूत सेवांच्या दरात मोठी वाढ केली। या दरवाढीने संतप्त झालेल्या जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा आयुक्तांच्या गाडीवर नोटांची उधळण करण्याचा प्रयत्न केला। मात्र आयुक्त व त्यांची गाडी नसल्याने यावेळी उपायुक्त मंगेश खवले यांच्या गाडीवर नोटा उधळण्यात आल्या। मनपा प्रशासन व आयुक्त विपिन पालीवाल यांना केवळ पैशाची भूक आहे हे दर्शवण्यासाठी जनविकास सेनेने पुन्हा एकदा घे पैसा आंदोलन केले। आज गांधी चौकातील मनपा इमारतीसमोर घे पैसा आंदोलन करण्यात आले। चंद्रपूर महानगरपालिका आता व्यापारी प्रतिष्ठान झाले असून आयुक्त व्यापारी झाल्याची प्रतिक्रिया यावेळी देशमुख यांनी दिली। मागच्या वेळी आम्ही आंदोलन केल्यानंतर आयुक्त साहेबांनी पोलिसात तक्रार केली, आमच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांनी बातम्या दिल्या, जणू काही आम्ही या गुन्ह्यांना खूप घाबरलो, राजकारण सोडून देणार, लढणं सोडून देणार, संघर्ष सोडून देणार। आयुक्त साहेब पुन्हा एकदा आम्ही घे पैसा आंदोलन केलं। तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर, तुमची तर गाडी तुम्ही पळवली पोलिसांनी माहिती दिल्यामुळे, तुमच्या उपायुक्ताच्या गाडीवर पैशाची उधळण केली। तुम्ही ॲम्ब्युलन्सचे, शववाहिकेचे दर 5 पटीने वाढवले। खासगी ॲम्ब्युलन्स आणि शववाहिकेपेक्षा चंद्रपूर महानगरपालिकेची ॲम्ब्युलन्स महाग झाली आहे। कशातून पैसा कमवणार तुम्ही? ही महानगरपालिका आहे की व्यापारी प्रतिष्ठान आहे की दुकान आहे? आणि तुम्ही आयुक्त आहे की तुम्ही व्यापारी आहे? आमचा सवाल आहे, ॲम्ब्युलन्सचे, शववाहिकेचे दर कमी करा आणि तुम्हाला जिथून तिथून पैसा पाहिजे, तुम्हाला फक्त पैशाचा हवे असा आहे, त्याच्यासाठी तुम्ही भूमिगत गटार योजनेचा 500 कोटीचं टेंडर काढलं। हे शहर खोदत आहे, धूळ आणि खड्ड्याचं साम्राज्य निर्माण करत आहे, नागरिकांच्या आरोग्याच्या जीवाशी खेळत आहे। म्हणून पुन्हा एकदा आम्ही तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही, तुमच्या 100 तक्रारी झाल्या, 100 गुन्हे दाखल झाले तरी भीक घालत नाही, हे सांगण्यासाठी आजचे आंदोलन केलं। आम्ही एकच तक्रार करू, तुम्ही आणि तुमचे घोटाळेबाज सहकारी जेलमध्ये जाणार, हा आमचा तुम्हाला शब्द आहे।